आपण प्रोजेक्टाईल मध्ये 3 टाईपच्या केसेस पाहिल्या होत्या. एका मिनिटात समजून घ्या कुठे कुठे काय काय असतं. प्रोजेक्टाईल मध्ये पहिली केस कोणती होती सांगा? पहिल्या केस मध्ये आपण ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्शन पाहिलं. ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्शन मध्ये कॉन्सेप्ट कोणता आहे, कसा आहे की एक्स वाय ऍक्सिस मध्ये यू व्हेलॉसिटीने ऑब्जेक्ट प्रोजेक्ट केला तर तो या पद्धतीने प्रोजेक्टाईल मोशन करतो. याच्यात आपण काय पाहत होतो की ऍक्सिलरेशन जो आहे इन एक्स इज ऑलवेज 0. ठीक आहे. एक्स मध्ये ऍक्सिलरेशन राहत नाही. ऍक्सिलरेशन फक्त जी मध्ये असतं, ते आपण निगेटिव्ह घेतो. सेकंड केस आपण पाहिली. काही काही गोष्टींसाठी थोडस डोक्यात ठेवा, इथं असं आलं की हे करतात, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन सॉल्विंग सोपी जाईल. त्यानंतर काय होतं, फ्रॉम टॉप टू ग्राउंड. ठीक आहे. एका पर्टिक्युलर हाईट वरून ऑब्जेक्ट फेकणे. जसं इथे आपण आलो, ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे आणि इथून आपण त्याला डायरेक्ट खाली फेकलं वरून. हे पण प्रोजेक्टाईल मोशन आहे. इथे आपण काय काय पाहिलं होतं, एक तर वेलॉसिटी अशी राहील. ठीक आहे. सरळ खाली फेकलं, सरळ असं 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 जाऊन खाली येईल ती. दुसरी काय पॉसिबिलिटी होती, ऑब्जेक्टला आपण एका पर्टिक्युलर हाईटवर फेकलं तर तो ऑब्जेक्ट असा वर जाऊन खाली येईल. ठीक आहे. आणि तिसरी केस होती, ऑब्जेक्टला आपण डायरेक्ट या पद्धतीने फेकलं तर ऑब्जेक्ट सरळ असा खाली येईल. इकडे त्याची टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी येईल. तर या तिन्ही केसेसमध्ये परत आपल्याला पाहायचे की एक्स मधलं ऍक्सेलरेशन 0 असेल. आणि त्यानंतर केस 3 जी आपण शिकली, ज्यामध्ये कोणतं प्रोजेक्शन होतं, फ्रॉम इन्क्लाइंड प्लेन. ठीक आहे. इन्क्लाइंड प्लेन मध्ये आपण एक्स वाय ऍक्सिस चेंज करतो. म्हणजे या ठिकाणी ऑब्जेक्ट जेव्हा आपण एका इन्क्लाइंड प्लेन वरून प्रोजेक्ट करतो, या प्लेन वरून, तेव्हा एक केस काय होती याच्यामध्ये, ऑब्जेक्टला आपण बॉटम टू टॉप फेकलं. ठीक आहे. तर इथे आपण वाय ऍक्सिस मानलेला आहे, ही व्हेलॉसिटी होती. तर इथे आपण घेतो थीटा अँगल ऑफ प्रोजेक्शन आणि इथे घेतो अल्फा अँगल ऑफ इन्क्लिनेशन. हे दोन अँगल इथं असतात. यात आपण पाहिलं की इथे जी साइन अल्फा हे एक्स मध्ये ऍक्सिलरेशन असतं आणि इकडे एक्स ऍक्सिसचा पॉझिटिव्ह आहे, इकडे निगेटिव्ह आहे. ठीक आहे. आणि ऑब्जेक्ट जेव्हा आपण या पद्धतीने फेकतो, इथून खालून वर फेकतो, तेव्हा इकडे चालेल पण ऍक्सेलरेशन इकडे लागायला, तर इथं आपण जी ला निगेटिव्ह घेतो. तर ऍक्सेलरेशन इन एक्स मायनस जी साइन अल्फा असतं. कोणत्या केसमध्ये, बॉटम टू टॉप, खालून वर फेकताना. ठीक आहे. बॉटम टू टॉप मध्ये एक्स मधलं ऍक्सेलरेशन मायनस जी साइन अल्फा. अल्फा घेतात नेहमी, लक्षात घ्या. ऍक्सेलरेशन मध्ये अल्फा अँगल राहील आणि वाय मधलं ऍक्सेलरेशन मायनस जी कॉस अल्फा, ते या डायरेक्शन मध्ये होतं. तर हे महत्वाचं आहे. इथे आपण असं पाहतो, हे असं, कारण या डायरेक्शन मध्ये जी असतो, इकडे मायनस जी कॉस अल्फा असतो. ऑपोजिट डायरेक्शन मध्ये आपल्याला माहितीये कॉस अल्फा नेहमी निगेटिव्ह मध्येच राहणार, फक्त हा चेंज होतो. आता हीच जर केस आपण कशी घेतली बघा, मी तिन्ही केसेस तुम्हाला एकदाच रिवाइज करून द्यावे. आता आपण जे क्वेश्चन्स करू त्याच्यात हे डोक्यात ठेवायचं आहे. सगळा खेळ असतो ऍक्सेलरेशन कसं लावता, अँगल्स कोणते वापरता, फॉर्म्युला कोणत्या केसमध्ये काय लावता. 3 गोष्टी मेन असतात. क्वेश्चन सॉल्विंग मध्ये ऍक्सेलरेशन कडे लक्ष द्यायचं. आता आपण असं मानू, हा एक्स वाय ऍक्सिस आहे. आता ऑब्जेक्टला इथून वेलॉसिटी दिली तर तो असा खाली येईल.
याच्यामध्ये केस कोणती आहे? टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटम मध्ये काय आहे बघा, जिकडे एक्स ऍक्सिस आहे तिकडेच ऍक्सिलरेशन आहे. ठीक आहे, या ऑब्जेक्टचं एक्स मधलं ऍक्सिलरेशन प्लस जी साइन अल्फा असेल. असं का बरं आता? कारण इकडे निगेटिव्ह एक्स आहे आणि इकडेच साइन अल्फा आहे. दोघांची डायरेक्शन सेम आहे, ऑपोजिट नाही. कारण वाय ऍक्सिस इकडे गेला तर आता एक्सचं डायरेक्शन इकडे आहे. तर एक्स आणि ऍक्सेलरेशन दोघांचं डायरेक्शन सेम आहे. तर टॉप टू बॉटम केसमध्ये एक्स मधलं ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह असेल. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तेच इकडे बघा, वाय ऍक्सिसवर आहे, हे खाली आहे, त्याच्यामुळे इथे मायनस जी कॉस अल्फा असेल. परत तोच मुद्दा असेल, अँगल ऑफ प्रोजेक्शन थिटा, अँगल ऑफ इन्क्लिनेशन अल्फा, तो नाही बदलत. तर इथे AX तुम्ही घेणार पॉझिटिव्ह जी साइन अल्फा आणि AY असेल निगेटिव्ह जी कॉस अल्फा. ठीक आहे, आता या सगळ्या केसेसमध्ये एक गोष्ट नोट म्हणून लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा आपण टाइम ऑफ फ्लाईट काढतो, टाइम ऑफ फ्लाईट जेव्हा जेव्हा विचारतील किंवा जेव्हा तुम्हाला हाईट विचारतील, किती वर गेला ऑब्जेक्ट, तर काय करायचं? यूज इक्वेशन्स ऑफ वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस मधले इक्वेशन वापरायचे. मेन मुद्दा हाच आहे. एक्स ऍक्सिस मधलं फक्त आपण कुठं वापरतो? जेव्हा हॉरिझॉन्टल रेंज विचारतात तेव्हा यूज इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस. दिस इज द स्टोरी ऑफ प्रोजेक्टाईल. आता हे एक प्रकारचा माइंड मॅप आहे तुमच्यासाठी. कमी वेळेत आपण या सगळ्या गोष्टी इथं पाहू. चला, एखादी याच्यात लक्षात आलं काय काय करायचं आहे? ही स्लाइड 2, 3, 4 वेळा नंतर पाहून घ्या, कामाला येईल. एका जागेवर आपण केले. आपण ग्राउंड टू ग्राउंडचे क्वेश्चन्स केले होते, आठवते मागे? आता आपण काही उरलेल्या टाईपचे क्वेश्चन्स बघू. प्रोजेक्टाईल मध्ये मी आता जसे प्रश्न घेत आहे तशाच टाईपचे कॉम्पिटिशन मध्ये येतात. असं काही वेगळं विचारत नाही. जसं आता इथे एक प्रश्न आहे पहा. काय म्हणतो तो? मी आता क्वेश्चन सांगत सांगत तुम्हाला समजून देईल. अ बॉम्ब इज रिलीज्ड फ्रॉम एन एरोप्लेन flying at a speed of 720 kilometer per hour in the horizontal direction 8,000 meter above the ground. काय काय म्हणते पहा. चला, हा घ्या ग्राउंड. ग्राउंडच्या अबव म्हणजे हाईट. ठीक आहे, या हाईटवर जिथे हाईट आहे 8,000 मीटर आणि इथून काय केलं? अबव द ग्राउंड 8,000 मीटर हाईट वरून इथून एक बॉम्ब रिलीज केला. आता जो बॉम्ब फेकला तो कसा फेकलेला आहे? इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन. सांगा कोणती केस आहे? टॉप टू बॉटम. ठीक आहे, म्हणजे प्रोजेक्टाईल फ्रॉम अ टॉवर, टॉवर वाली केस आहे. तर तो जो ऑब्जेक्ट आहे तो कसा फेकलेला आहे पहा. आता इथे प्रोजेक्टाईलचं जे फेकणं आहे ते या केसमध्ये आहे, असं आलं. ठीक आहे, तर ही ती केस आहे. आता याला फेकलंय कसं? त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. म्हणजे पहा, त्याला असं फेकलेलं आहे. याच्यात 3 केसेस पाहिल्या ना आपण. एक केस ही राहू शकते, एक केस अशी डायरेक्ट राहू शकते आणि एक केस सरळ राहू शकते. तर आपल्याला म्हणलेलं आहे इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन असं. आता ही काय झाली? याची इनिशियल व्हेलॉसिटी. कळलं इथं यू. आता ही पण आपल्याला ही दिलेली आहे 720 किलोमीटर पर आवर. आता इथे आपल्याला फसवण्याचा कार्यक्रम आहे. नीट समजून घ्या, चांगला प्रश्न आहे. ही हाईट आहे, या हाईटवर इथे एरोप्लेन आहे आणि एरोप्लेनने इनिशियल व्हेलॉसिटी
एका तासात 720 किलोमीटर चालणारी ही प्लेन आहे. तिने काय केला, एक बॉम्ब फेकला. आता बॉम्ब फेकून ती सरळ निघून गेली. तर बॉम्ब असा खाली येईल ना आणि तो स्ट्राईक होईल या ठिकाणी. तर क्वेश्चन असा आहे, ॲट व्हॉट हॉरिझॉन्टल डिस्टन्स फ्रॉम द इनिशियल पोझिशन ऑफ एरोप्लेन. एरोप्लेन इथं होता म्हणजे इनिशियल पोझिशन ही होती. इथून हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे इथून इथपर्यंत आपल्याला विचारली रेंज. तर हा बॉम्ब जेव्हा त्याने इथून रिलीज केला तेव्हा तो किती दूर जाऊन खाली पडला हे डिस्टन्स विचारले. तर सांगा काय काढायचंय, रेंज काढायची, हॉरिझॉन्टल रेंज. आता याच्यामध्ये आपल्याला हॉरिझॉन्टल रेंज काढायची. तर चला मी आता जे 10 मिनिटापासून बोलायलो त्याच्यातून तुमच्या डोक्यात काय काय गेले. केस कोणती आहे, फ्रॉम द टॉवर. ठीक आहे, इनिशियल वेलॉसिटी एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आहे म्हणजे इथे याचा अर्थ काय होतो, सरळ सरळ वाय ऍक्सिस मधली व्हेलॉसिटी 0 आहे. त्याला वाय कॉम्पोनंट आहे का, वाय कॉम्पोनंटच नाही. ऑब्जेक्ट जेव्हा तुम्ही सरळ असा फेकता एक्स मध्ये तेव्हा वाय कॉम्पोनंट 0 असतो, त्याला वाय ऍक्सिसच नाहीये. कारण सांगा इथला प्रत्येक पॉइंट काय असेल, वाय 0. आणि जर ऑब्जेक्ट असा फेकला असता तर एक्स कॉम्पोनंट 0. फक्त असा फेकला तर एक एक्स कॉम्पोनंट एक वाय कॉम्पोनंट दोन्ही येतो. आपण वेक्टरला स्प्लिट करतो. इथे तसं नाहीये. आता याच्यामध्ये रेंज काढायचंय म्हणजे एक्स ऍक्सिस काढायचंय. कळायले, मी आता खाली नोट काय दिला, रेंज काढताना यूज इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस. म्हणून म्हणलं ही स्लाइड कामाला येईल, खूप फुकट काही दिलेलं नाही. रेंज काढायची आपल्याला, तर एक्स ऍक्सिसचं इक्वेशन काय, सर रेंज काढायची म्हणजे डिस्टन्स काढायचे. डिस्टन्स काय असतं, स्पीड इंटू टाइम. तर आपल्याला हॉरिझॉन्टल रेंजचा फॉर्म्युला असेल स्पीड इन एक्स आणि टाइम. मी तुम्हाला सांगितलं टाइम दोन्ही ऍक्सिस मध्ये सेम असतो. टाइम असा ऍक्सिस वाईज नसतो, एक्स मध्ये एवढा वेळ आणि वाय मध्ये एवढा वेळ. ऑब्जेक्ट ओव्हरऑल दोन्ही मिळून इथं आलेला आहे, तर त्याची एक्स आणि वाय ऍक्सिस मधली जी टाइम आहे ती फिक्स आहे. तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर याच्यामध्ये यू एक्स माहिती आहे 720, पण कोणता आहे, किलोमीटर पर आवर आहे. आपल्याला एसआय युनिट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. एसआय युनिट काय असतो, मीटर पर सेकंड आणि हे किलोमीटर पर आवर. 7वी 8वीला शिकला असेल, एनसीआरटी मध्ये होतं. किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंड कसं करतात, कन्व्हर्जन. तर लक्षात घ्या, किलोमीटर पर आवर टू मीटर पर सेकंड मध्ये जायचं असेल तर जो किलोमीटर दिलेला आहे त्याला मल्टिप्लाय करतात 5/18 ने. आणि जर रिव्हर्स मल्टिप्लाय, हे खूपदा सांगितलेलं मी तुम्हाला 9वीला सुद्धा, 18/5 ने करतात उलट करायचं असेल तर. तर डायरेक्ट 720 ठेवून करू नका. ठीक आहे, आपल्याला रेंज काढायचं तर युएक्स माहित पाहिजे. युएक्स आहे, पण तो कसा आहे, आता याला इक्वेशन 1 म्हणलंय तर सांगा युएक्स किती आहे, 720 किलोमीटर मध्ये आहे. तर त्याला मीटर करण्यासाठी 5/18 घ्या, कारण बघा हे युनिट मीटर मध्ये आहे, हाईट मीटर मध्ये आहे. तर याचा अर्थ असा की आपल्याला हे पण मीटर मध्ये करावं लागेल, कारण दोन युनिट वेगवेगळे घेऊन कॅल्क्युलेशन होत नाही. म्हणून आपण याला मल्टिप्लाय करणार. आता हे कसं येतं बघा, 18 4 जार 72, हा 0 आणि हे झालं 200 मीटर पर सेकंड. म्हणजे ही वेलॉसिटी ऍक्च्युअल किती आहे, 200 मीटर पर सेकंड. आता मला सांगा युएक्स सापडला 400, टाइम दिला का क्वेश्चन मध्ये, नाही. मग आता टाइम कसा काढणार, टाइम तर माहित पाहिजे. एक माहिती युएक्स माहिती, जर मला रेंज काढायची आहे तर टाइम माहित पाहिजे. आता टाइम कसा काढतात, मी आता काय लिहिलंय नोट मध्ये, टाइम किंवा हाईट काढताना यूज इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस. कळलं, या दोघांमध्ये सगळे काम होतात तुमचे. तर वाय ऍक्सिसचं इक्वेशन काय असते, सर आपल्याला
डिस्प्लेसमेंट माहिती आहे. तर आपण एक काम केलं होतं, सगळ्यांना आठवत असेल, एस वाय लिहित होतो आपण, गॅलिलिओ स्टेटमेंट. ते काय असेल, यू वाय इंटू टी प्लस हाफ जी वाय इंटू टी स्क्वेअर. समजलं? आता इथे जो जी आहे तो आपण 10 घेऊन करू, काही प्रॉब्लेम नाही. आता मला सांगा, वाय ऍक्सिस मधलं डिस्प्लेसमेंट म्हणजे हाईट माहिती आहे, 8000 आहे. दिले ना, वाय मधलं 8000 आहे. तर इथं आपण लिहू 8000. यू वाय मी आत्ताच काय बोललो, एक्स ऍक्सिस मध्ये जर व्हेलॉसिटी असेल तर वाय ची व्हेलॉसिटी 0 असते, तर यू वाय 0 होईल. 0 इंटू टाइम. आता इथे प्लस मायनसचा काही रोल नाही, ऑब्जेक्ट खाली येतोय. ठीक आहे, खाली येतोय. चला, आता 0 झाला तर इथे किती येईल, जी ची व्हॅल्यू 10/2 इंटू टी स्क्वेअर. टाइम निगेटिव्ह घेऊन काय फायदा नाहीये, म्हणून आपण पॉझिटिव्ह ठेवला. तर बघा इथे आलं 8000, हे झालं 0, इथे किती झालं 5t स्क्वेअर. तर टी स्क्वेअर किती येतो, 8000 डिवायडेड बाय 5, 1600. तर टाइम किती झाला, 40 सेकंड्स. क्वेश्चन सॉल्विंग बघा कशी असते, 40 सेकंड्स. आता इथून तुम्हाला काय काय समजलं. आपल्याला ऍक्च्युली हे इक्वेशन वापरायचं होतं. कधीही एक रूल लक्षात ठेवा, स्टार्ट फ्रॉम एंड. एंड पासून स्टार्ट करायचं. काय विचारले ते आधी डोक्यात ठेवा. रेंज विचारली तर रेंजचा फॉर्म्युला जर डोळ्यासमोर असेल तर लक्षात येईल आपल्याला काढायचंय काय काय. कारण युएक्स माहित आहे, फक्त त्याचं कन्व्हर्जन करायचं होतं आणि टी काढायचा होता. टी काढण्यासाठी काय केलं आपण, वाय ऍक्सिसचं इक्वेशन मागितलं, बाकी काय. समजलं? तर चला, आता टी आला, यू आला, तर फ्रॉम 1 इक्वेशन 1 मध्ये या. 1 इक्वेशन काय सांगतं, आर इज यूएक्स इंटू टी. यूएक्स किती घ्यायचा, 200. 720 नाही, 720 किलोमीटर मध्ये होतं. तर हे लिहिताल सगळा गोंधळ घालून ठेवताल एवढं करून. आणि टाइम किती आहे, 40 सेकंड्स. तर याची हॉरिझॉन्टल रेंज सुद्धा किती आहे, 8000 मीटर. याचा अर्थ हा ऑब्जेक्ट 8000 मीटर म्हणजे 8 किलोमीटर दूर जाऊन पडेल. त्याने जर इथून बॉम्ब रिलीज केला तर त्याला 8 किलोमीटर लांब जावं लागेल पडायला. म्हणजे जर त्याला नांदेडवर बॉम्ब टाकायचा असेल तर त्याने नांदेडच्या वर येऊन टाकून उपयोग नाही. कारण जर नांदेडच्या वर येऊन बॉम्ब टाकला तर तो बॉम्ब खाली पडेपर्यंत 8 किलोमीटर पुढे निघून जाईल तो. समजलं? म्हणजे नांदेडवर टाकायला गेलं तर निळ्यावर जाऊन पडेल. जर नांदेडवर बॉम्ब टाकायचा असेल तर नांदेडच्या मागे 8 किलोमीटर मध्येच त्याला रिलीज करावं लागेल. तेव्हा तो प्रोजेक्टाईल मोशन करंट इथे येईल. समजलं? हे तुम्हाला मॅथमॅटिक्स सांगतं. हे जे आता वॉर होतात त्याच्यामध्ये आता जे आपण पाकिस्तानच्या याच्यावर बॉम्ब हल्ले केले किंवा अमेरिकेने केलेले आहेत, तर हे सगळे करत असताना एक्झॅक्ट त्याच ठिकाणी बॉम्ब पडला पाहिजे. त्याचं कॅल्क्युलेशन कसं करतात, प्रोजेक्टाईल वापरून. हे सॉफ्टवेअर आहेत सगळे. त्यामध्ये फक्त व्हेरिएबल सेट करतात, बरोबर तिथं जाऊन ते पडतं. त्याला गुगल मॅप अटॅच केलेले असतात, सेन्सर्स असतात. समजला हा क्वेश्चन? या टाईपचेच क्वेश्चन तुम्हाला येतात, म्हणून लक्ष ठेवून एका क्वेश्चनला बघा आपण किती अॅनलाइज केला आता. म्हणून गडबड नका करत जाऊ, समजून घेऊन काम करत जा. तुम्हाला देतो, दिमाग लावा, वही पेन काढा. अ प्रोजेक्टाईल is fired horizontally with a velocity 98 meter per second from the top of a hill, top of a hill 490 meter high. फिगर बनवायची हा. Find
नंबर 1, टाइम टेकन टू रीच द ग्राउंड. जमिनीवर यायचा टाइम काढा. त्याच्यानंतर डिस्टन्स वेअर द पार्टिकल हिट्स द ग्राउंड. आणि थर्ड, velocity with which projectile hits the ground. तिन्ही गोष्टी परवा सांगितलेल्या आहेत. काय काय म्हणते पहा. आता तुम्हाला फिगर काढून विचार करायचा आहे. तर हे म्हणतात तसं फिगर काढा आणि ट्राय करा. पहा क्वेश्चन काय म्हणतो, एका प्रोजेक्टाईलला आपण हॉरिझॉन्टली एका हिलच्या टॉप वरून फेकलं. हॉरिझॉन्टली फेकलं, हिलच्या टॉप वरून फेकलं, म्हणजे कोणती केस आहे? फ्रॉम द टॉवर वाली केस आहे, हीच केस आहे. एवढं तर कळलं सगळ्यांना. तिथं फक्त विमान होतं, इथं काही नाही. केस अशी आहे की हिल इथून आपण काय केलेलं आहे, हा तो ऑब्जेक्ट, तो पार्टिकल आपण फेकला असा, आणि तो हॉरिझॉन्टली फेकलेला आहे, म्हणजे त्याची जी डायरेक्शन आहे ती ही आहे फेकण्याची. याचा अर्थ काय, आता बघा मी याच्यानंतर नाही सांगणार. युएक्स माहिती आपल्याला, हॉरिझॉन्टली कोणत्या स्पीडने फेकला, 98 मीटर पर सेकंड. आता इथं मीटर पर सेकंड आहे, याला 5/18 ने मल्टिप्लाय करत बसू नका. केलं असेल तर डोकं गेलं तुमचं कामातून. युनिट्स बघून काम करायचं. मागच्या सारखं आहे म्हणजे मागचीच कॉपी पेस्ट नाही करायचं, युनिट बघायचं. केस मागच्या सारखी आहे. हे बघा, हे ऑलरेडी मीटर पर सेकंड आहे, तर याला परत कशाला मीटर करायचं? तर एक्स मध्ये 98 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी आहे. आपल्याला माहिती आहे, या केसमध्ये UY 0 असतो, वाय मध्ये 0 असते. खूप आता तुम्हाला व्हिडिओ दाखवू ते अशी थांबू एक्सप्लेन केलेलं आहे सगळं, म्हणून समजून घेत चला. बघा ह्या दोन केस, किती हाईट वर, 490, हे मीटरच आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा विचारते टाइम सांगा, आत्ताच लिहिलं होतं. आता याच्यापेक्षा सोपं तर नाही होऊ शकत बेटा. टाइम काढायचा असेल तर वाय ऍक्सिसचं इक्वेशन वापरा, रेंज काढायची असेल तर एक्स ऍक्सिसचं इक्वेशन वापरा. ही स्लाइड ज्यांना ज्यांना समजली ते क्वेश्चन सॉल्व्ह करतात. बस. मी 4 दिवसाचं 15 दिवसाचं या एका स्लाइड मध्ये सांगितलंय. टाइम, हा, कोणतं इक्वेशन राहील, SY UY T प्लस हाफ GY T स्क्वेअर. टाइम काढण्यासाठी. लक्ष द्या, आता मी बिलकुल एक्सक्यूज करणार नाही कोणाला. डिस्प्लेसमेंट इन वाय 490 आहे, ठीक आहे. UY 0 आहे, ही इनिशियल वेलोसिटी असते. टाइम काढतो, याला प्लसच राहू द्या. GY 10 घ्या, 10 का नाही, 9.8 घ्या, इथं सांगितलंय. चला 9.8 घ्या. ओके, 10 घेतलं तरी चुकत नाही. आणि इथे काय येईल, टी स्क्वेअर. पहा बरं, आता इथं आला 490, हे 0 झालं. 9.8 चा 0 डेसिमल उडवा, किंवा चला याला असंच करा. एक काम करा, हा 2 काय करा तुम्ही, आधी याला असं लिहून टाका. चला 9.8 टी स्क्वेअर बाय 2. आता टी स्क्वेअर काय होईल, 490 इंटू 2 डिवायडेड बाय 9.8. हे खाली जाईल आणि वर जाईल. ओके ओके, आता बघा हे किती होतं,
4.9. ते किती झालं? वर 49 याचा डेसिमल उडवा, वर एक 0 येईल, खाली 49 येईल. ते किती आलं? 100. टी स्क्वेअर किती आला? 100. त्याच्यावर टी किती येतो? 10 सेकंड्स. मायनस घेत नाही आपण टाइम मध्ये. म्हणजे आपला पहिला क्वेश्चन सॉल्व. जमिनीवर येण्यासाठी त्याला 10 सेकंड्स लागतील. समजला? दिस इज युअर फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट काय होता? सेकंड पार्ट काय विचारतोय? जमिनीवर किती दूर जाऊन पडेल? तर रेंज आहे. हॉरिझॉन्टल रेंज काय असते? एक्स मधलं डिस्टन्स इंटू एक्स मधली स्पीड इंटू टाइम. टाइम आता आपण काढलेला आहे. एक्स मधली स्पीड किती आहे? 98. कळायलं सगळं? आणि टाइम लागला 10 सेकंड. ते खाली जाऊन किती पडेल? 980. बघा 980 मीटर. म्हणजे इथून इथपर्यंत 980 मीटर जाऊन पडेल. सेकंड क्वेश्चन हे सॉल्व्ह झाला. रेंज आली. आता हा जो कॉन्सेप्ट आहे ना, ह्याला मी परवा डिटेल मध्ये बोललो होतो. वेलॉसिटी विथ विच प्रोजेक्टाईल हिट्स द ग्राउंड. तुम्हाला म्हणलं ना, अशा केसमध्ये जेव्हा ऑब्जेक्ट वरून खाली पडतो तेव्हा इथे त्याचा एक वेलॉसिटी वेक्टर असा आहे, तो सांगितलं होतं. आता लक्ष द्या. जेव्हा जमिनीवर मी तुम्हाला फिले दिला होता, बघा एक ऑब्जेक्ट आता तिथं पडतोय हातावर असा, हा त्याचा वेलॉसिटी आहे. हात आहे म्हणून तो इथं आपटला ना. हात नसता तर असा गेला असता. बघा वेलॉसिटीचा डायरेक्शन कॉम्पोनंट आहे. हा कसा चाललाय बघा, असा ऑब्लिकली चाललाय. याचा अर्थ काय? हा जो रेड कलरने दाखवलाय तो ऑब्लिक आहे. ही काय आहे? त्याची व्हेलॉसिटी आहे. ठीक आहे. आता ही व्हेलॉसिटी आहे. आपण या व्हेलॉसिटीला दोन कॉम्पोनंट मध्ये स्प्लिट करतो. ही कोणती असेल? एक्स मधली व्हेलॉसिटी आणि ही काय असेल? वाय मधील व्हेलॉसिटी. आता इथं वाय मध्ये व्हेलॉसिटी आहे. कळलं? वाय मध्ये व्हेलॉसिटी आहे. तर थर्ड केस मध्ये आपण इथं काय करतो? Vx, Vy चा रिझल्टंट कोण आहे? V आहे. तर आधी आपल्याला Vy काढावं लागेल. मी तुम्हाला परवाच्या ह्याच्यात सांगितलं होतं. अशा ह्याच्यात Vy काढताना कोणतं इक्वेशन वापरा? Vy इज Uy प्लस AT म्हणजे कोण? GyT. Vy काढायचा आहे. Uy 0 आहे. बघा हे इनिशियल, याला घ्या 9.8. 9.8 आणि टाइम किती आहे? 10. तर Vy किती येते? 98 येते मीटर पर सेकंड. पहा बरं, हे आलं 98. आणि जर हे पण 98च दिले ना, हे पण 98 दिले. बघा तुम्हाला माहिती आहे व्हेलॉसिटीचा रिझल्टंट कसा काढतात दोन वेक्टरचा? अंडर रूट. तर V काय असेल? अंडर रूट 98 स्क्वेअर प्लस 98 स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स 98 स्क्वेअर. कळायले? आता 98 इंटू 98 ला काय लिहिता? याला डायरेक्ट लिहिता येते 98 स्क्वेअरचा स्क्वेअर रूट 98. 98 रूट 2. हे आलं मीटर पर सेकंड. म्हणजे ती ही स्पीड आहे. जमिनीवर पडण्याची स्पीड किती आहे? 98 रूट 2 मीटर पर सेकंड. वेन इट हिट्स द ग्राउंड. तुम्हाला जर कोणी विचारलं, सांगा बरं हा अँगल किती असेल? ते विचारतं. हा अँगल जर विचारला तर वेक्टर मध्ये अँगल कसा काढतात? Vy बाय Vx टॅन थिटा. टॅन थिटा असतो अँगल. तुम्ही बघा हा कॉम्पोनंट इकडे घेतो की नाही आपण असा, एक राईट अँगल ट्रायंगल बनतो. तुम्हाला जर म्हणलं हा थिटा सांगा, तर तुम्ही इथे अजून हे घेऊ शकता. टॅन थिटा काय येईल? Vy बाय Vx. Vy 98 आहे, Vx पण 98 आहे. तर दोन्ही कॅन्सल होऊन 1 आलं. टॅन थिटा 1 कुठं असतो? 45 ला. बघा, तर टॅन 45 इज 1. तर त्याने केलेला अँगल 45 डिग्री आहे. हे पण माहित पाहिजे. चाललंय काय डोक्यात? आता तुम्हाला हा कॉन्सेप्ट विसरायचा नाही. मी तुम्हाला म्हणलं फ्रॉम द टॉप ऑफ टॉवर वाल्या केसमध्ये ही व्हेलॉसिटी एक विचारतात नेहमी. हे आपण परवा व्हिडिओ मध्ये पण डिस्कस केलं होतं.
तर ह्याच्यामध्ये काय डोकं लावायचं? आता 3 गोष्टी पुढे जायच्या आधी. प्रोजेक्टाईल मध्ये टाइम काढा म्हणल्यावर काय करणार? वाय ऍक्सिसचं इक्वेशन लावणार. इथं ही दिलेली असते. तुम्ही म्हणाल सर हे दिलं नाही तर? हाईट दिली नाही तर? टाइम कसा काढतील? नाही, हाईटही दिली नाही आणि टाइम काढायचा आहे. हाईट नाही दिली तरी टाइम काढायचा आहे. हाऊ विल यू फाइंड दॅट? तर त्याची बेस्ट ऑप्शन आहे. हाईट नाही दिली तर रेंज देतील. एक्स मधला वापरा. म्हणजे कोणतं? बघा, हा फॉर्म्युला वापरा आणि इथून टी काढा. टी कुठूनही येतो. टी कोणता असतो? टाइम ऑफ फ्लाइट असतो हा. टोटल टाइम असतो घेतलेला. मी तुम्हाला मागे हे पण बोललोय, तुम्ही जुन्या रेकॉर्डिंग ऐकत जा. माझे मागचे शब्द जरी ऐकलात ना, तृप्त होतील तुमचे कान. फक्त बेसिक गोष्टींकडे लक्ष द्यायला शिका. हे 2 प्रश्न आहेत ना, तुमचे 8 मार्क वाढवतात एक्झाममध्ये. मी तुम्हाला हेच सांगत होतो, हाईट दिली तर टाइम काढण्यासाठी वाय ऍक्सिसचं इक्वेशन वापरा. हाईट नाही दिली तर रेंज देतील. तर रेंजचा फॉर्म्युला वापरा, कारण UX तर देतातच काही ना काही करून. आता याच्यामध्ये दुसरी केस कोणती होती? टाइम काढला आपण. रेंज काढण्यासाठी काय वापरा? एक्स मधली स्पीड इंटू टोटल टाइम. पुन्हा काय विचारतील? जमिनीवर हिट झालं त्यावेळेस वेलॉसिटी किती होती? म्हणजे ही रेड कलर वाली वेलॉसिटी ऑब्लिक आहे, तर त्याला 2 वेक्टर मध्ये स्प्लिट करा. तर एक वेलॉसिटी एक्स मधील घ्या, एक वाय मधील घ्या. एक्स मधली तर दिलेलीच आहे ना 98. सर तिथे UX होती, VX कशी राहील? मी काय बोललो? एक्स मधली वेलॉसिटी कधीही बदलत नाही, कारण ऍक्सिलरेशन नाहीये. एक्स मध्ये ऍक्सिलरेशन नसतं. कोणत्या केसेसमध्ये? ग्राउंड टू ग्राउंड आणि टॉवरच्या केसेसमध्ये. एक्स मधलं ऍक्सिलरेशन फक्त कुठे असते? इन्क्लाइंड प्लेन मध्ये असते. म्हणून आता या पहिल्या स्लाइडवर सगळं लिहून दिलंय. आणि ते किती असते? कुठं पॉझिटिव्ह असते, कुठे निगेटिव्ह असते? कळलं? या स्लाइडवर सगळंच आहे. इसपे सब है. म्हणून हे हे जास्त डोक्यात ठेवा. ऍट अ ग्लान्स तुम्हाला पूर्ण चॅप्टर सांगितलं इथे मी प्रोजेक्टाईल. बघा, मग हे काढण्यासाठी VX, VY घेतात. मग VY कुठं काढायचा? VY 0 नाहीये, ही फायनल वेलॉसिटी आहे. समजलं? ऑब्जेक्ट खाली येतो याचा अर्थ काय? ह्याला अशी एक वेलॉसिटी आहे. या वेलॉसिटीचा फरक नाही पडत आहे. याचा पडतोय जास्त. मग हे कसं येणार? ह्याच्यासाठी हे इक्वेशन वापरायचं. V इज इक्वल टू यू प्लस AT वालं. इथं T माहित असते, G माहित असते, U 0 असते. UY 0 असते. तर VY येतो. VY आणि VX आला की अंडर रूट VX स्क्वेअर प्लस VY स्क्वेअर ही वेलॉसिटी येते. आणि अँगल विचारला तर VY ला VX ने डिवाइड करा. टॅन थिटा घ्या. सगळं आलं बघा. या प्रश्नामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या. क्लिअर आहे? चला. A boy is playing on the roof of a 10-meter high building. ही जमीन, त्याच्यावर 10 मीटर हाईट. लक्ष द्या. 10 मीटर हाईट वर इथे एक मुलगा खेळत आहे. बॉय. समजून घ्या. Throws a ball with speed of 10 meter per second at an angle of 30 degree with the horizontal. त्याने काय केलं? तो टेरेसवर खेळत आहे. त्याने बॉल फेकला, पण त्याने बॉल असा फेकला नाही. ही कोणती केस झाली असती? UX वालीच केस झाली असती. त्याने बॉल असाही नाही फेकला, VY झाली असती. तो काय म्हणतोय? त्याने 30 डिग्रीवर फेकला, असा फेकला. म्हणजे बघा, विथ हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल कुठे आहे? दिस इज हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टलच्या किती अँगलवर? 30 डिग्रीवर. हॉरिझॉन्टल सोबत 30 डिग्रीवर त्याने इथे ही आहे त्याची स्पीड 10 मीटर पर सेकंड. या स्पीडने तो बॉल त्याने थ्रो केला. हाऊ फार फ्रॉम द throwing point will the ball at the height of 10 meter from the ground? ठीक आहे. तर तो जमिनीवर किती दूर जाऊन पडेल?
क्या पूछा है? रेंज. समजलं? व्हेरी गुड. तर रेंज साठी काय वापरायचंय? इथे एक अँगल पण आलेला आहे. रेंजचा फॉर्म्युला सांगा. मी बोललो होतो जेव्हा आपण ही केस लावतो, जेव्हा आपण ही केस लावतो, बघा ऑब्जेक्ट असा येईल आणि असा जाऊन खाली येईल की नाही? तर तुम्हाला हे विचारलेलं आहे. तर तुम्हाला मी हे सांगितलं होतं, याला पाहिल्यावर कोणाची आठवण येते? ग्राउंड टू ग्राउंड आठवण येते की नाही? तर जेव्हा ऑब्जेक्ट वरून खाली येतो, तेव्हा कोणती केस लावत चला? ग्राउंड टू ग्राउंड. संपला ना प्रश्न? तर तुम्हाला इथे रेंज काढायची आहे. तर रेंजचा ग्राउंड टू ग्राउंडचा काय फॉर्म्युला होता? सर सकाळी सकाळी आठवत नाही. यू स्क्वेअर साइन 2 थीटा बाय जी. गुड. आठवलं रे देवा. मॅक्सिमम हाईटचा फॉर्म्युला काय होता? यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g. इथे कळलं? इथे यूएक्स इंटू टी लावून उपयोग नाही, कारण इथे एक अँगल पण आहे आता, आणि यूएक्स इंटू टी मध्ये अँगल कुठे आहे? अँगलच नाहीये. इथे अँगल आहे ना, त्याचा काही फरक पडेल की नाही? म्हणून तर रेंज येईल यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी 10 चा स्क्वेअर साइन 2 थीटा. थीटा किती आहे? 30. आणि जी दिला नाही, किती घ्या? 10. देतात तिथं क्वेश्चन मध्ये 10 घ्या म्हणून. संपला ना प्रश्न. तर एक 10 याच्यासोबत कॅन्सल विथ 10 येईल आणि इथं होईल साइन 60. साइन 60 किती असतो नांदेड मध्ये? √3/2. इथून हा किती होईल? 5√3 मीटर पर सेकंड. पर सेकंड नाही, रेंज आहे मीटर. तर ऑब्जेक्ट जमिनीवर किती दूर जाऊन पडेल? 5√3 मीटर. समजलं? ही कोणती केस आहे? फ्रॉम द टॉप ऑफ द टॉवर आहे, पण आता हॉरिझॉन्टल स्पीड नाहीये, वरची स्पीड आहे. फरक लक्षात घ्या. इथे जर तुम्हाला कोणी विचारलं असतं, मी तुम्हाला या क्वेश्चन मध्ये विचारतो, फाइंड इनिशियल वेलॉसिटी इन वाय. वाय मध्ये आता इनिशियल वेलॉसिटी असेल की नाही? वाय ला 0 घ्याल का इथे? सांगा. यू वाय आणि यूएक्स पण सांगा. सर यूएक्स तर 10 आहे. नाही, यूएक्स 10 नाहीये, यू 10 आहे, रिझल्टंट आहे. यूएक्स तर इकडे आहे ना माय, हॉरिझॉन्टल एक्स मध्ये आहे ना तो. सर मग वाय मध्ये कुठे आहे? वाय साठी इकडे जा ना. या वेक्टरला 2 पार्ट मध्ये स्प्लिट कराल की नाही रिझॉल्व करायला? इकडे कोण आहे? यू वाय. सांगा हे दोन्ही किती येतील? सर काय असते? यूएक्स काय असते? सर हे या यूचा जिकडे थिटा तिकडे कॉस थिटा, तर तो यू कॉस 30 असेल. कळलं का? कॉस 30 किती असतो? आता यू 10 आहे, कॉस 30 √3/2 असतो, तर 5√3 आहे. ही वेलॉसिटी आणि ही रेंज सेम आहे. येऊ द्या, त्याचा काही विषय नसते. यू वाय किती असतो? सर यू ह्याचा वर्टिकल कॉम्पोनंट साइन 30, हे 10 साइन 30 हाफ, हे किती आहे? 5 मीटर पर सेकंड. हे असं सगळं काढता आलं पाहिजे तुम्हाला पटापट. तर ही स्पीड आली 5 मीटर पर सेकंड, ही आली 5√3, रेंज आली, ही हाईट आली. सांगा बरं जमिनीवर पडण्याची स्पीड किती असेल? वेन इट हिट्स द ग्राउंड व्हॉट इज द वेलॉसिटी? हा सर हे बी. सर ह्याला स्प्लिट करा, Vx Vy. सर Vy काढताना आता आठवा, सगळं केलेलं आहे मी. एका प्रश्नात काय काय विचारलं पाहायला शिका. थर्ड केस V काढायचंय. Vx कोण है? Ux ला इक्वल है, ये तो पता है सर, ये 5√3 है, ये भी 5√3 होगा, कारण एक्स मध्ये चेंज होत नाही, तर हे 5√3 असेल ना. Vy मात्र तुम्ही चुकून Uy लिहिताल. नो, Uy काय होता? Uy 5 होता. तुम्ही ह्याला 5 लिहिताल, रॉंग.
ते व्ही वाय आहे. फायनल व्हेलॉसिटी इन वाय आहे. तर फायनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला यू वाय प्लस ए वाय इंटू टी. सर टोटल टाइम तर माहितच नाही. अडकले? टाइम कुठून काढता? मैं वही बोल रहा था. टाइम कुठून काढता? सर टाइम आपण इथूनही काढू शकतो. रेंजवरूनही काढू शकतो. हाईटवरून काढण्यासाठी पण काही प्रॉब्लेम नाही. पण रेंजवरून काढण्यात जास्त फायदा आहे. चला टाइम कसा येतो? सर टाइम काढण्यासाठी आपण रेंजचा फॉर्म्युला लावू. बघा क्वेश्चन किती इंटरेस्टिंग असतात हे. तर रेंजचा फॉर्म्युला काय? यूएक्स इंटू टी. यूएक्स किती आहे? 5√3 दिसले? टी काढायचं आहे आणि रेंज पण किती आहे? 5√3 आहे. तर बघा टाइम 1 सेकंड लागतोय. समजे? टाइम तर आला. इथं 1 ठेवता येते आता. तर काय झालं? व्ही वाय किती येईल? सर यू वाय आता 0 नाही. मागच्या क्वेश्चनला 0 असायचा. कारण आपण फक्त एक्स मध्ये फेकलं होतं. आता वाय मध्ये आहे ना बाबा. यू वाय किती आहे? 5 आहे. 5 याला म्हणा 10. हे झाला 1. तर खाली याची स्पीड किती आहे? 15 मीटर पर सेकंड. तर व्ही वाय आलं. यू वाय किती आहे? 5√3. दिसलं? तर फायनल व्हेलॉसिटी किती असते? सर अंडर रूट कोण? Vx. इथे Vx आहे यू वाय नाही. Vx चा स्क्वेअर Vy चा स्क्वेअर. ही खाली पडण्याची स्पीड आहे. ती ही स्पीड आहे. तर ही स्पीड किती आहे? मी स्पीड का म्हणालो कळलं ना? मी मॅग्निट्यूड काढतोय. हे मॅग्निट्यूड आहे. इट्स नॉट वेक्टर. इट्स स्केलर. Vx किती होतं? 5√3. तर 5√3 चा स्क्वेअर आणि Vy किती आहे? 5 चा स्क्वेअर. तो ये कितना बनेगा? 25 त्रिक 75 आणि हे झालं 25. 100 म्हणजे 10. हा 15 आहे. बरं झालं सांगितलं. तर सांगा हे किती झालं मग? 15 म्हणजे 225 झालं. तर हे बघा 75 25 किती झाले? 100 आणि हे 200 म्हणजे √300. आलं लक्षात? √300 ला काय लिहिता येते? 10√3. तर खाली पडण्याची स्पीड किती आहे? 10√3 आहे. तो माझा मध्येच विचारला सांगा हा अँगल किती असेल? सगळे विचारतात. काही विचारू शकतात. सगळं ऑपरेशन करता आलं पाहिजे. सर अँगल साठी आम्ही काय करतो? टॅन इनव्हर्स घेतो. कोणता कोणता? व्ही वाय बाय व्ही एक्स. व्ही वाय किती आहे? 15. व्ही एक्स किती आहे? 5√3. 5 त्रिक 15. अँगलची गंमत सांगतो. किती आले पहा. 3/√3. 3/√3 ला वर खाली √3 ने मल्टिप्लाय केला तर हा 3 याच्यासोबत कॅन्सल √3 येतो. म्हणजे बघा टॅनची √3 व्हॅल्यू कोणती असते? 60. तर त्याचं म्हणणं बघा हा अँगल 60 डिग्री आहे. हा 60 आहे, हा 30 आहे. नाही तर अँगल विचारावर 30 लिहितात. जमिनीवरून खाली पडताना जी स्पीड होती ती किती अँगलने खाली पडला? एवढी स्टोरी असते. फक्त मागच्या आणि या केसमध्ये काय फरक आहे? इथे तुम्हाला ही स्पीड दिल्यामुळं फक्त फरक कुठं पडला सांगा? इथे एक यू आय पण भेटतो. एवढाच फरक आहे. मागे यू आय 0 घेत होतो आपण. आणि इथे खाली पडताना रेंज काढताना डायरेक्ट नाही वापरायचं. इथे रेंजचा हा फॉर्म्युला का लावला? कारण हे ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्टाईल सारखं काम करतो. आता सांगतो हे प्रश्न जरी बघा हा मागचा प्रश्न हे जर समजले ना प्रोजेक्टाईल मध्ये अडचण येत नाही. प्रॉपरली करता येतात. फार अवघड नसते हे. खूप जण याला समजून घेत नाहीत. मला म्हणजे प्रॉब्लेम तेच वाटतं. अंडरस्टँडिंग शिवाय फिजिक्स नाहीये. फिजिक्स नाहीच. अंडरस्टँडिंग आहे तर फिजिक्स नाही. हे लक्षात ठेवा. मॅथ्स मध्ये प्रॅक्टिस लागते विथ अंडरस्टँडिंग. फिजिक्स मध्ये अंडरस्टँडिंग 98%, प्रॅक्टिस 2%. प्रश्नाला वेळ लागेल. तुम्हाला कुठं काय लावायचं कळलं तर कॅल्क्युलेशन आहे ना फक्त हे. फक्त कॅल्क्युलेशन आहे. मॅथ्स मध्ये फक्त कॅल्क्युलेशन नसते. तिथं तुम्हाला मेथड्स माहित पाहिजे. त्याच्यानंतर सिच्युएशन्स माहित पाहिजे. केसेस माहित पाहिजे. इथं असं होते, इथं असं होते. हे लक्षात ठेवा.